मुस्लिम आघाडीचे जे निवडून येतील अशा उमेदवारांना ते आमची आघाडी मागची तिथे आम्ही त्यांना म्हणजे त्याप्रमाणे त्यांच्याकडे निवडण्याची कॅपॅसिटी आहे आणि मुस्लिम विभागामध्ये जर आम्हाला निश्चितपणे जागा मिळाली वेळेला सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 7 मुस्लिम उमेदवारांना तिकडे दिली होती आणि सगळे या मलबारी आणि या साईडला ते उमेदवार होते आणि आमच्या म्हणजे असं आहे की आम्हाला जागा मिळत आम्ही 7 उमेदवार मुस्लिम दिले होते आम्ही देत नाही असं काय नाही आम्ही उद्या देणारच आहोत महानगरपालिकेला आम्हाला महायुतीमध्ये ज्या जागा सुटतील त्या योग्य प्रमाणामध्ये मुस्लिमांना मुस्लिम कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी देणार निश्चितपणे। भाऊ साऊथ मुंबई जर बघितलं तर MIM आणि समाजवादीचा तसा गड निर्माण झालेला आहे मग तुम्ही याच्यामध्ये नेमकं स्वतःला कुठे पाहता? नाही आमची युती महायुती बरोबर आहे महायुतीमध्ये आम्ही आहोत भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी यांच्याबरोबर आमची युती आहे त्यामुळे साहजिकच MIM असेल समाजवादी असेल हे यांच्या विरोधात आम्ही असणार आहोत आणि निश्चितपणे महायुतीच्या सोबत राहून त्यांना विरोध करून आम्ही आमचे उमेदवार महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत करणार आहोत। साधारणतः किती जागा मिळतील तुम्हाला वाटतं? सध्या तर आम्ही 30 ते 35 जागा आमच्या काढलेल्या आहेत आणि तिच्या चर्चेला बसल्या तर किती जागा नसतील ते आता चर्चा पूर्वी असं होतं गेल्या वेळेला एकटी भाजप आमच्यासोबत होती भाजप आणि शिवसेना आणि गेल्या इलेक्शन फक्त भाजप होते आता तर आणखी 2 मित्र पक्ष वाढले त्यामुळे बघूया आम्हाला आमच्या वाढीला किती जागा येतात। विधानसभेला काहीच पदरात पडलं नाहीत आता महानगरपालिकेला काही अपेक्षा पूर्तता होईल का पुन्हा अपेक्षा भंग? निश्चितपणे गेल्या वेळेला आम्हाला महायुतीमध्ये 19 जागा मिळाल्या होत्या त्याच ताकदीने आम्हाला जागा मिळतील आणि 30 ते 35 जागा काढलेल्या आहेत त्या जागा आम्ही मित्र पक्षाकडे सादर करू। भाऊ शेवटचा प्रश्न आहे आज जसं की मायनॉरिटीचा अध्यक्ष निवडला गेला आहे आणि पक्षाला याचा किती पटाने फायदा मिळणार? रिपब्लिकन पक्षाला नेहमी मुस्लिम समाजाचा फायदा झालेला आहे आणि अनेक मुस्लिम वस्त्यांमध्ये कायम रिपब्लिकन पक्षाला मुस्लिमांचं मतदान मिळालेलं आहे कारण मी काही वस्त्यांमध्ये मुस्लिमांच्या प्रश्नावर रिपब्लिकन पक्षाचं काम आहे अनेक वस्त्यांमध्ये मुस्लिम कार्यकर्ते आमच्या पॅरेंट बॉडीमध्ये जसं अमित पटेल आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत ते अनेक ठिकाणी पॅरेंट बॉडीमध्ये आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं चांगलं काम आहे अनेक वस्त्यांमध्ये त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या महानगरपालिकेला मुस्लिम समाजाचं मतदान रिपब्लिकन पक्षाला पडेल। परंतु मुस्लिम समाजाला आपण कसं कन्व्हिन्स करता येणार की आपण भाजपच्या युतीसोबत आहात भाजपसोबत आहात आणि भाजप नेहमी मुस्लिम विरोधात काही ना काही षडयंत्र करत राहतो तर रामदास आठवले हे दुवा मानतात मुस्लिम समाज जर सत्ता झाली जर काय थोडंसं चुकीचं किंवा काय एखादी गोष्ट झाली आठवले साहेबांच्या मध्यस्थीने काय लागण्याचा प्रयत्न करतात आठवले साहेब निश्चितपणे मध्यस्थी करतात आणि मुस्लिम समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मुस्लिम समाजाचा आठवले साहेबांवर काय विश्वास आहे जरी आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जरी असलो तरी मुस्लिम समाजाचा आठवले साहेबांवर विश्वास चांगल्या ताकदीने आहे हे अनेक वेळा दिसून आलेलं आहे। थँक्यू।